मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। करुणा भोगी मुक्तानंद कहे मुक्ति, मुक्तानंद कहे मुक्ति, सुगम करी प्रभु जय सद्गुरु स्वामी महाराज। 68 तीरथ चरणी 68 तीरथ चरणी कोटि गया काशी पुरुषोत्तम प्रगटनु दे दर्शन कर से प्रभु दे दर्शन कर से काल कर्म की कारण या ठिकाणी आपल्या पाठीमागे तापी नदी आहे म्हणून तीर्थ सुद्धा आहे आणि उद्दालक ऋषीचा इथे प्राचीन आश्रम आहे म्हणून एक क्षेत्र सुद्धा आहे। काही ठिकाणी फक्त क्षेत्र असतं, काही ठिकाणी फक्त तीर्थ असतं, परंतु तीर्थ क्षेत्र असा सुंदर संगम या ठिकाणी जुळून आलेला आहे। मित्र, हे स्थळ महात्म्य इतकं महत्वाचं आहे। प्राचीन काळामध्ये उद्दालक ऋषी यांचा उल्लेख भरपूर ठिकाणी आपण ऐकलेला आहे। उद्दालक ऋषी हे गुरुची आज्ञा पाळणारा अतिशय उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून उद्दालक ऋषींची अतिशय सुंदर अशी ओळख आहे। आणि गुरुची प्रसन्नता प्राप्त झाल्यानंतर 4ही वेदांमध्ये पारंगत असलेले जे ऋषी आहेत ते म्हणजे उद्दालक ऋषी। उद्दालक ऋषी गुरूंचं शेत राखण्यासाठी गेले, पाऊस आला, शेताचा बांध फुटला, तो बांधाचं पाणी आवरलं जात नव्हतं। मग हे पाणी कसं आवरलं जाईल म्हणून उद्दालक ऋषींनी काय केलं, आजूबाजूचे दगडगोटे जिथे ठेवायला सुरुवात केली ते वाहून जात होते
काहीही करून पाणी थांबत नव्हतं, शेतजमीन वाहत होती. त्यामुळे उद्दालक ऋषींनी हे शेतजमीन वाचली पाहिजे म्हणून स्वतःचा देह त्या बांधावरती आळवा टाकून दिला आणि पाणी थांबलं. बर, पाणी थांबल्यानंतर शेत वाहणं थांबलं आणि ऋषींना कळलं की आपला शिष्य आश्रमात आलेला नाहीये. म्हणून ऋषी शोधत शोधत त्या ठिकाणी आले. पाहिलं तर उद्दालक ऋषी बांधावरती झोपलेले आहेत, त्यांच्या शरीरावरून पाणी ओसांडून वाहत आहे. तेव्हापासून धौम्य ऋषींनी आपल्या या शिष्याचं, पूर्वीचं नाव आरुणी होतं, परंतु त्याच्या शरीरावरून पाणी उड्डाण करून वाहत आहे म्हणून त्यांचं नाव उद्दालक ठेवलं. आणि तेव्हापासून सगळीकडे ते उद्दालक ऋषी म्हणून प्रसिद्ध झाले. आणि ही त्यांची आश्रमाची जागा आहे. आणि उदळी हे जे नाव आहे हे उद्दालक ऋषीच्या नावावरूनच पडलेलं आहे. या उदळी गावाचं पूर्वीचं नाव उद्दालिका होतं. काय नाव होतं? उद्दालिका. उद्दालक हा ऋषींच्या क्षेत्रामध्ये असणारं, उद्दालक ऋषींनी वसवलेलं हे उद्दालिका नावाचं गाव होतं. परंतु अपभ्रंशानं उद्दालिकाचं हळूहळू उदळी होऊन गेलं. असं हे अतिशय प्राचीन आणि सुंदर असं क्षेत्र आहे. त्याचप्रमाणे खाली उतरत असताना इथे नवनाथांच्या समाधी सुद्धा आहे. त्या नवनाथांच्या समाधी त्या सुद्धा अतिशय जागृत आहे. आपल्या सर्वांना श्री क्षेत्र डोंगरदे येथील इतिहास माहिती आहे की तिथे एक विहीर आहे, वाव आहे. तिथे ज्या वेळेला दत्त जयंती असते त्यावेळेला त्या विहिरीतून भांडे बाहेर येत होते असं तेथील लोक सांगतात. तसाचा तसा सेम इतिहास इथला सुद्धा आहे. इथे एक देवतळ नावाची एक जागा आहे, एक दोह आहे. तिथे सुद्धा अशाच प्रकारचे भांडे वरते येत होते. परंतु आता कालांतरानं आपली तपश्चर्या संपली, आपले तप संपले, आपल्यातलं जे शौच आहे, आपल्यातली जे पवित्रता आहे ती संपल्यामुळे हे चमत्कार सुद्धा हळूहळू नाहीसे झाले. परंतु सांगण्याचा मतितार्थ हा आहे की हे अतिशय उत्कृष्ट आणि प्राचीन, पवित्र आणि महत्वाचं ठिकाण आहे. या ठिकाणी आज आपण आलेलो आहे. एकदा जोरदार टाळ्या. शास्त्री मंदहास रुचिराननांबुजं पूजितं सुरनरोत्तमैर्मुदा धर्मनंदनमहं विचिन्तये. इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण, पंढरपूर निवासी भगवान श्री पांडुरंग, अयोध्या निवासी भगवान श्री रामचंद्र, ज्या क्षेत्रावर आपण बसलो आहोत त्या क्षेत्राचे अधिदेवता भगवान महादेवजी, विघ्नविनायक देव, कार्तिक स्वामी, या बाजूला बघितलं तर महालक्ष्मीजी, समोर बघितलं तर त्रिमुखी दत्तात्रेय, डाव्या बाजूला बघितलं तर शनी देवता आणि अजूनही खाली तापीच्या किनारी असणारे संतांची समाधी स्थान, या सगळ्यांना आपण शतशत अभिवादन करूया, नमन आपण करूया. आणि आजच्या ह्या पदयात्रेच्या निमित्त श्री स्वामीनारायण मंदिर सावदा द्वारे आयोजित ह्या प्रतिवर्षाप्रमाणे होणाऱ्या पदयात्रेच्या संदर्भामध्ये आज मंचस्थ विराजमान शास्त्री स्वामी स्वयंप्रकाश दासजी, स्वामी लक्ष्मीनारायण दासजी, शास्त्री धर्मप्रिय दासजी, तसे मंदिराचे आमचे सर्व विश्वस्त मंडळी, उदळी गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, भक्त मंडळी, या क्षेत्राचे सर्व आमचे विश्वस्त मंडळी आणि पायी चालून ज्यांचे पाय आता थकलेच नसतील, थकले असतील असं नाही म्हणत आहे मी, थकले नसतीलच, कारण एवढं आहे चालणं आपल्यासाठी सहज असतं. तरी सुद्धा पदयात्रेमध्ये आपण सर्व आलात. सर्व पदयात्री, तिकडे असणारी आमची सर्व स्वयंपाक मंडळी, तन मन धनाने काम करणारी आमची सर्व सेवेकरी मंडळी, सर्वांना जय स्वामीनारायण. सावड्या मंदिराच्या या उपक्रमामध्ये आधी तर मी हा उपक्रम ज्यांनी सुरू केला त्यांना धन्यवाद देईल. मग तत्कालीन जी संत मंडळी असेल किंवा आमची विश्वस्त मंडळी असेल की वर्षभरातून एक वेळा, जानेवारी महिना असेल किंवा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, जशी अनुकूलता सर्वांना असेल, एक दिवस सावदा स्वामीनारायण मंदिरातून पदयात्रा एका
तीर्थक्षेत्रापर्यंत जावी आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या तीर्थक्षेत्राची अधिदेवतेचं दर्शन घ्यावं, सोबत सोबत त्या देवतेचा महाप्रसाद घ्यावा आणि एका अर्थानं थोडं संमेलन या ठिकाणी व्हावं. त्या अनुषंगानं काही मार्गदर्शन असेल ते मार्गदर्शन मिळावं सत्संगाच्या माध्यमातून. हा जो उपक्रम स्वामीनारायण मंदिर सावदा यांच्या माध्यमातून किती वर्ष झाली चालू आहे हा कार्यक्रम? 35 वर्ष झाली. 35 वर्ष झाली ह्या मंदिरातून हा जो उपक्रम सुरू होतो आहे. आपण 35 नाही तर आपण 30 मोजूया, 30 नाही तर 25 मोजूया. कोणाला शंका होईल 35 कुठली तर 30-35च्या मध्ये मोजून घ्यायची. तरी सुद्धा एक 2 दशकांच्या वर या पदयात्रेच्या उपक्रमाला वर्ष झाली. तर मी त्यांनाही धन्यवाद देईल आणि हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीनं सावदेकर राबवत आहे म्हणून मी सावदेकरांचंही मनापासून अभिवादन करेन. कारण संत मंडळी तर येते आणि जाते, परंतु स्थानिक जे हरिभक्त आहेत, स्थानिक जे भक्त मंडळी आहेत, त्यांचा उत्साह असणे हे आवश्यक आहे. नाण्याच्या ज्याप्रमाणे 2 बाजू असतात त्याचप्रमाणे मंदिर व्यवस्थापनाच्या देखील 2 बाजू असतात. एक बाजूला संत असतील तर दुसऱ्या बाजूला हरिभक्त कार्यकर्ता मंडळी असेल. आपल्या या कार्यक्रमामध्ये आमचे शास्त्री अनंत प्रकाशदासजी यांची ही उपस्थिती, त्यानंतर आमचे पार्षद दीपक भगत आणि खास करून आपल्या ह्या पदयात्रेमध्ये न केवळ इंडिया परंतु अमेरिकेवरूनही आमचे सर्व भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये महेंद्रभाई सी पटेल आणि आमचे मनू बापा यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. आओ 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 महाराज आओ बापा. झालं ना आमचं. आधी थोडं कमी होतं स्टेज, परंतु आता तुम्हालाही शोभेल एवढ्या सगळ्या बहुसंख्यक हरिभक्तांच्या समोर किती स्टेज असावं तर एवढं असावं. कधी कधी एक संत भेटायला भाग्य लागतं. तुम्ही मोजून घ्या किती संत मंडळी, किती भक्त आणि किती हरिभक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर ज्यांनी हा उपक्रम सुरू केला त्या संतांना अभिवादन करूया, त्या हरिभक्तांना अभिवादन करूया. त्यांनी ही सातत्यानं परंपरा सुरू ठेवली. ज्यांनी सुरू केली त्यांचाही अभिवादनाचा आजचा दिवस आहे आणि तेव्हापासून तर या क्षणापर्यंत ज्यांनी ही परंपरा सातत्यानं जोपासून ठेवली अशा संतांचा आणि परत हरिभक्तांचाही मी अभिवादन या ठिकाणी करतो. वेळोवेळी जी संत मंडळी आली त्यांनी त्या वर्षामध्ये जिथं जिथं पदयात्रेचं नियोजन केलं त्या सर्व संत मंडळीला आपण टाळ्या वाजवून त्यांचं मनापासून स्वागत या ठिकाणी करूया. स्वामीनारायण मंदिर सावद्याच्या काही परंपरा ह्या मनाला भावणाऱ्या आहेत, आनंद देणाऱ्या आहेत, समाधान देणाऱ्या आहेत. त्यामध्ये ही पदयात्रेची एक परंपरा आहे की जी दरवर्षी चालू असते. दुसरी परंपरा जी असते ती आपली श्रीमद भागवताची, आपल्या भाद्रपद महिन्याची, ती सुद्धा एक मनाला आनंद देणारी आहे की ती सातत्यानं आजपर्यंत सुरू आहे. आज या ठिकाणी अगदी नैसर्गिक वातावरणामध्ये आपण सर्व आलो. तसं सावदावरून उदळी फारसं काही दूर नाही, क्वचित सर्व आलेलेही असतील, परंतु जे आले नसतील ते ह्या पदयात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी जमले. पदयात्रा आपण नेहमी करतो, परंतु ती गाडीने करत असतो, वाहनांच्या द्वारे करतो. आज आपण पदयात्रा, आपली यात्रा नाही आहे, ही आपल्या पायांची यात्रा आहे. परमेश्वराने सुंदर शरीर दिले, परमेश्वराने हात दिले, भगवंतांनी सुंदर पाय दिले, परंतु त्या पायांनी जर आपण त्या पदद्वारे आपण जर भगवंताच्या मंदिरापर्यंत नाही गेलो तर भागवतामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ते पद काही कामाचे. पद म्हणजे पाय. बरहाई तेते नयने नराणाम, भागवतात सांगितलं. शावळ करवलं कुरुता सपर्या. परमेश्वराने सुंदर हात दिले, त्या हाताच्या द्वारे जर आपण भगवंताची सेवा नाही करू शकलो, त्या हाताच्या द्वारे जर आपण आई वडिलांची सेवा नाही करू शकलो, या हातांच्या द्वारे जर आपण संतांची सेवा नाही करू शकलो, या हातांच्या द्वारे जर आपण समाजाची सेवा नाही करू शकलो तर आपले हात नाही. शावळ करवलो कुरुता सपर्या. भागवत सांगतं ते हात नाही जे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतात.
आपण आपल्या स्वार्थासाठी या शरीराच्या द्वारे या हातांच्या द्वारे काम घेणारच आहे, परंतु जेव्हा आपले हात परोपकारासाठी कामी येतात, आपले हात भक्तीसाठी कामी येतात, आपले हात मंदिराच्या सेवेसाठी कामी येतात, आपले हात मंदिराची स्वच्छता करण्यासाठी कामी येतात, आपले हात समाजाच्या कामी येत असतात, आपले हात एखाद्या गोरगरिबांना मदत करण्यासाठी कामी येत असतात, तेव्हा भागवत असे सांगते की ते हात नाही परंतु ते भगवंताचे ज्याला शास्त्रांमध्ये उपमा दिलेली आहे, भगवंताचं ते एक अंग आहे जे शरीर भगवंताच्या आणि संतांच्या सत्संगाच्या परोपकाराच्या कामी येते. आणि जे हात कामी येत नसतील, फक्त स्वार्थासाठी असतील, तर शावौ करवलो कुरुत सपर्याव. ते हात हात नाही परंतु मूर्त्याचे हात आहे. मूर्त्याचे हात कधी कामी येतात का? प्रेत आपल्या समोर असेल, त्या प्रेताच्या हाताला कोणी म्हणतं का सुंदर हात आहे? नाही म्हणणार. त्या हाताला कोणी कंगण वगैरे घालणार का? त्यामध्ये ब्रेसलेट वगैरे घालणार का? नाही, कारण ते मूर्त्याचे हात आहे. समजून घ्या, आपले हात जर देवाच्या कामी येत नसतील, सेवेच्या कामी येत नसतील, सेवा करू शकत नसतील, तर आपले हात हात नाही, हे तर प्रेताचे हात आहे. जे पाय भगवंताच्या मंदिरापर्यंत जाऊ शकत नाही, ज्या पायाने आपण भगवंताच्या मंदिरात उभं राहू शकत नाही, ते पाय नाही. आणि म्हणून आपण बघा, चालण्याचा आपल्याला त्रास असतो, गुडघ्यांचा त्रास असतो का? देवाने गुडघ्यांची लाईन कट केलेली आहे. कोणाची? जे मंदिरात चालून जात नाही त्यांची लाईन कशी कट केली असते? आपल्या घरामध्ये मीटर असतं आणि एनएससीबीचं बिल आल्यानंतर आपण जर नाहीच भरलं, 1 महिना नाही भरलं, 2 महिना नाही भरलं, आणि जर जागृत सरकार असेल तर काय करते सरकार? आपली लाईन कट करून टाकते, कारण तुम्ही बिल नाही भरलंय. त्याच पद्धतीनं सुंदर परमेश्वराने पाय दिले. कशासाठी? की भगवंताच्या मंदिरामध्ये हा गेला पाहिजे, हा जाणार. आपण नको त्या ठिकाणी जातो, जिथं जायला नको, जिथं नो एंट्री आहे, तिथं आपण मुद्दामून जातो, परंतु भगवंताच्या मंदिरामध्ये आपण जात नाही. म्हणून आपल्या पायांमध्ये असलेली लाईन परमेश्वर कट करीत असतो. ज्यांच्या डोळ्यांवरती चष्मा आहे त्यांची पण लाईन कट आहे. माझ्या डोळ्यांवरती आहे का? देवाने सुंदर डोळे दिले. कशासाठी? भगवंताचं दर्शन हा घेईल. परंतु आपण जगाचं दर्शन जर घेतलं तर नक्कीच त्या ठिकाणी लाईन कट होणार आहे. सांगण्याचा भावार्थ तो आहे की परमेश्वराने एवढं सुंदर शरीर दिलं ते यासाठी दिलंय की तुम्ही परमेश्वराच्या कामी याल, या सृष्टीच्या कामी याल, तुम्ही सत्संगाच्या कामी याल. मनुष्य हा तेव्हाच मनुष्य म्हटला जातो जेव्हा त्याच्यामध्ये धर्म असेल. आपण या ठिकाणी बसलो आहोत, आपल्यामध्ये धर्म आहे. आहार निद्रा भयमैथुनम च सामान्य नेतत् पशुभिर नराणाम धर्म हि तेषाम अधिको विशेषः धर्मेण हीना पशुभी समानः. आपण सुंदर बंगल्यामध्ये राहतो, चांगले कपडे परिधान करतो, चांगल्या गाडीमध्ये आपण फिरतो. आपल्याला जर कोणी गाढव म्हटलं तर चालेल का? चालेल नाही. आपल्याला गाढव म्हटलेलं चालणार नाही. परंतु कृती जर गाढवासारखी असेल तर गाढव म्हणायला हरकत नाही. असं म्हणता येणार नाही की तू गाढव आहेस, परंतु गाढवाच्या कृतीसारखी आपली कृती असेल, गाढव कधी मंदिरात जाणार नाही, आपण नाही गेलो, मग गाढव म्हणायला काय हरकत आहे? गाढव कधी सत्संगात जाणार नाही, आपण नाही गेलो, मग आपल्याला गाढव म्हणायला काय हरकत आहे? गाढव कधी आई वडिलांची सेवा नाही करत, आपणही नाही करत असलो तर गाढव म्हणायला काय हरकत आहे? कारण पशु आणि मनुष्य या दोघांमध्ये फक्त फरक जर कोणता असेल तर तो असतो धर्मो हि तेषाम अधिको विशेषः. आपल्यामध्ये धर्म आहे, त्यांच्यामध्ये धर्म नाही. धर्मो रक्षती रक्षितः. जो धर्माची रक्षा करतो, धर्म त्याची रक्षा करीत असतो. म्हणून धर्माचं पालन अवश्य असणं गरजेचं आहे. कर्तव्याचं पालन अवश्य असणे गरजेचं आहे. भागवतामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या धर्माचं त्या ठिकाणी निरूपण केलेलं आहे. भागवताच्या महात्म्यामध्ये तुम्ही ऐकली असेल कथा, आत्मदेव ब्राह्मणाची कथा ऐकलेली असेल. त्यांचे 2 मुलं होते आत्मदेवाचे. एक धुंदुकारी नावाचा होता आणि दुसरा जो होता तो गोकर्ण होता. धुंदुकारी हे पापाचं मूळ आहे आणि गोकर्ण हा संतांच्या आशीर्वादाचं फळ आहे. तर गोकर्ण याने आत्मदेवांना सांगितलं. आत्मदेवाच्या घरी जेव्हा मुलगा नव्हता तेव्हाही तो दुःखी होता.
कारण माझ्या घरी मुलगा नाही मग माझा वंश कसा चालेल, माझा उद्धार कसा होईल, मला जर पिंडदानच नाही मिळालं तर माझा उद्धार कसा होईल, ही आपली कधी कधी संकुचितता असते की ज्यांच्या घरामध्ये मुलगा नाही त्यांचा उद्धार नाही. चुकीचा आहे. उद्धार हे तुमच्या मुलावर आधारित नाही. तुमच्या घरी जरी मुलगा असेल आणि नुसता फिट्याळ असला, तुमच्या घरी मुलगा असेल त्याला देव धर्म माहिती नसेल, त्याने दिलेलं पिंडदान देखील लागणार नाही. तो तुमचा वाह्यात मुलगा तुम्हाला पिंडदान देईल आणि तुमचा उद्धार होईल. ही कुठली गोष्ट झाली? तुमचा उद्धार व्हावा, तुमचा पिंडदान जो करत असेल तो तुमच्यासारखा तेवढाच तितकाच योग्यता असणारा असावा किंवा योग्य असावा. म्हणून आत्मदेव हा जो होता, याला जेव्हा मुलगा नव्हता, याच्या घरी मुलाचा जन्म नव्हता, तेव्हाही तो दुःखी होता. तेव्हा त्याला संतांनी सांगितलं की मुंच्या ज्ञानम प्रजा रूपम बलिष्ठा कर्मणो गती. आत्मदेव हे अज्ञान तुझं सोडून दे की माझ्या घरी मुलगा नाही म्हणून माझा उद्धार होणार नाही, मला मुलगा नाही म्हणून माझा वंश चालणार नाही, हे तुझं अज्ञान आहे. मुंच्या ज्ञानम प्रजारूपम, प्रजारूप हे तुझं जे अज्ञान आहे हे सोडून दे. कारण बलिष्ठा कर्मणो गती, बलवान ही कर्मगती असते. मनुष्य बलवान नसतो. समय समय बलवान है नाही पुरुष बलवान. एखादा मनुष्य तुम्हाला बलवान दिसत असेल, एखादा मनुष्य तुम्हाला शक्तिशाली वाटतही असेल, परंतु कितपर्यंत? 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, आणि मग नंतर गावामध्ये एखाद्या माणसाला खूप जास्त मान देत असतील लोक, खूप जास्त. परंतु 10 वर्ष 15 वर्ष गेल्यानंतर मग त्याला तो निघाला जरी आपल्या गल्ली बोटातून, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. म्हणून बलिष्ठा कर्मणो गती. सर पुढे कर्मगती ही बलवान आहे, म्हणजे बलिष्ठ आहे. म्हणून आत्मदेव यांना त्या संतांनी पण सांगितलं. त्यानंतर फळ दिलं, मुलाचा जन्म झाला, गोकर्ण. आणि जेव्हा आत्मदेव पुन्हा मुलाच्या माध्यमातून दुःखी झाला, तेव्हा परत स्वतःच्या मुलाने त्यांना उपदेश दिला. धर्मम भजस्व सततम त्यजलोक धर्मान. पिताजी, धर्मम भजस्व सततम, सतत तुम्ही धर्माचं पालन करा, अधर्माच्या मार्गी जाऊ नका. अधर्म म्हणजे काय? जी गोष्ट आपल्याला करण्यासाठी आपलं मन प्रवृत्त करीत असतं परंतु धर्म नाही सांगत असतो, त्याला अधर्म म्हटलं जाईल. जी गोष्ट करीत असताना, जे कार्य करीत असताना आपला आत्मा आपल्याला नाही म्हणत असेल परंतु आपलं मन आपल्याला हो म्हणत असेल, तो अधर्म आहे. कधी कधी विटंबना असते आपल्या मनाची की हे करायचं किंवा नाही, की हे करायचं किंवा नाही. तुम्ही कोणाचं ऐकतात? मनाचं ऐकतात, बुद्धीचं ऐकतात? आत्मचिंतन करा, थोडं स्वतःला विचारा, तुम्ही कोणाचं ऐकतात? मनाने काम करतात की बुद्धीने काम करतात? मोस्टली जी असतात माणसं ती मनाचं ऐकतात आणि काम करतात किंवा पुढील कार्य करत असतात आणि फसतात. म्हणून जेव्हा मनामध्ये संकल्प झाला तर तो बुद्धीला ट्रान्सफर करा. आपण एखादा मेसेज ट्रान्सफर करतो, तसं मनामध्ये जर एखादा संकल्प झाला आणि त्यामध्ये जर आपल्याला शंका असेल की हे करताना आपला धर्म राहील किंवा नाही, तर तो मेसेज बुद्धीला पाठवा. बुद्धी तुम्हाला कधीही चुकीचा निर्णय देणार नाही. म्हणून बुद्धीने विचार करावा, मनाने नाही. बलिष्ठा कर्मणो गती, कर्माची गती ही बलिष्ठ आहे. आत्मदेव यांना गोकर्णजी यांनी सांगितलं, धर्मम भजस्व सततम त्यजलोक धर्मान. लोकधर्म सोडून द्या पिताजी. आपण लोकधर्म बाळगतो आणि आपला धर्म सोडून देतो. भरपूर या गोष्टी सांगितलेल्या आहेत. या ठिकाणी मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपण ज्या धर्मामध्ये आहोत, आपला जो धर्म असेल त्या धर्माचं पालन करणं हीच आपल्यामध्ये असणारी मानवता आहे. आपण दिसायला जरी मानव असलो परंतु मानवता जर नसेल तर साखरेचा दाणा आहे तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असेल, त्या साखरेच्या दाण्यामध्ये जर गोडवा नसेल तर साखर म्हटली जाईल का? गुळ असतो, त्या गुळामध्ये जर गोडवा नसेल तर त्याला गुळ म्हटला जाईल का? पटकन बोला. शहद असेल, मध, त्याच्यामध्ये जर मधुरता नसेल तर त्याला शहद म्हटलं जाईल का? साखरेमध्ये गोडवा नसेल तर साखर नाही, गुळामध्ये गोडवा नसेल तर गुळ नाही, शहदामध्ये मधुरता नसेल तर शहद नाही. मग ज्या माणसामध्ये मानवता नसेल
त्याला मानव म्हटला जाईल का? सगळ्यात महत्वाचं असतं अनन्य भाव आहे. मनुष्य आहे तिथं मानवता असणे आवश्यक आहे आणि जिथे मानवता आहे तिथंच मनुष्य आहे. बाकी तर 2 पाय आणि 2 हात डोळे तर देवाने सगळ्यांनाच दिलेलं आहे. विझन सगळ्यांना दिलेलं आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगणार की परमेश्वराने जो जन्म दिला मानव जन्म, त्या मानव जन्माचं सार्थकता तेव्हाच आहे की ठीक आहे आपल्याला संसार सुटणार नाही, तुम्हीच नाही आम्हालाही नाही सुटत. संसार म्हणजे काय तुमच्या मते? बरं संसार हा सुखाचा की दुःखाचा? हवासा आहे का संसार? कितींचं मत असं आहे की संसार हा सुखाचा आहे, संसारात खूप जास्त सुख आहे. कितीचं मत आहे? 1 2. अजून आहे का कोणाचं मत? 3. अजून आहे का कोणाचं मत? बाकीच्यांचं सगळ्यांचं एकच मत आहे की संसार हा दुःखाचा. सुख दुःखाचं काही, दुःखाचं जास्त, सुख कमी साहेब. आज वेळात वेळ काढून साहेबही आपल्यामध्ये उपस्थित आहे. आमचे फळे साहेब आहे, महाले साहेब आहे, सर्व आमची पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. संसार हा दुःखाचा अजिबात नाही. जर तुमच्या मनामध्ये ते तुम्ही असं हृदयावरती कोरून ठेवलं असेल तर डिलीट करा. कमांड द्या डिलीट. मोबाईलमध्ये कसा आपण मेसेज डिलीट करतो तसा हा मेसेज डिलीट करा की संसार हा दुःखाचा. जाऊ द्या बाबा काय करता, लोक आम्हाला सांगायला येतात कसं की ते खूप संसार करून खूप परोपकार करताय, आमच्यावर परोपकार करताय असं. अरे शास्त्रीजी काय करता संसारात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरावं लागतं, असं आहे तसं आहे. तुला कोणी सांगितलं बाबा? येऊन जा ना मंदिरामध्ये, सोडून दे एखादं छानपैकी मंदिर पकडून घे, तिथं सेवा कर. काय तुला कोणी जबरदस्ती ब्रह्मदेव थोडी येत आहे सांगायला की तू संसार कर? पण ही आपली कमजोरी असते, ही आपली कमजोरी आहे की आपण सोडू पण शकत नाही आणि त्याला सुखाचा देखील करू शकत नाही. संसार हा दुःखाचा नाही. दुःखाचा जर असता तर परमेश्वराने त्याला बंद करून टाकलं असतं. मी नेहमी माझ्या कथेत जर ऐकलं असेल तर एक उदाहरण देतो की एखादी गाडी आहे 50 लाखाची आणि ती 50 लाखाची गाडी जर तुम्हाला दिली तर ती गाडी कोणाची आहे कामची किंवा कोणासाठी सुखाची कोणासाठी दुःखाची? ज्याला ती चालवता येते त्याच्यासाठी ती सुखाची आहे, ज्याला ती चालवता येत नाही त्याच्यासाठी ती 50ची असो करोडची असो कोटीची असो ती दुःखाची आहे. पण ज्याला चालवता येते ते छानपैकी स्टार्ट करेल, एअर कंडिशन सुरू करेल, गिअर मध्ये टाकणार, त्याला जिथे जायचंय तिथे तो जाणार, त्याच्यासाठी ती सुखाची आहे. सामान्य उदाहरण आहे. संसार पण तसाच आहे. संसार ज्याला चालवता आला किंवा संसारात ज्याला राहता आलं, संसारामध्ये राहून ज्याला स्वतःची नाती जपता आली तो सुखी. मनुष्य हा पैशाने सुखी होत नाही. मानसिकता डिलीट करा की पैसे सुखी करतात. मनुष्य हा प्रतिष्ठेने सुखी होत नाही, हे पण तुमच्या मनात असेल ते देखील डिलीट करा. मनुष्य हा जाहो जलालीने सुखी असतो. ज्याच्याकडे जाहो जलाली त्याला विचारा, त्यानेही तो सुखी नसतो. सुखी असतो फक्त मनाच्या समाधानाने. ज्याला संसारात राहता आलं, ज्याला जगता आलं तो खऱ्या अर्थानं सुखी आहे. आणि ते संसारात राहणं, संसारात जगणं हे कोण शिकवत असतं? हे शास्त्र शिकवत असतात, हा धर्म शिकवत असतो, भक्ती शिकवत असते. आपण ज्या कथा कीर्तन श्रवण करतो ते आपल्याला शिकवत असतात. आणि त्याप्रमाणे जर आपण फॉलो नाही केलं तर कुठे ना कुठे आपल्याला त्रास आहे. एक अधिकारी होते, ते बद्रीनारायणच्या यात्रेला गेले. आणि तुम्ही जे गेले असाल त्यांना माहिती असेल, ऋषिकेशवरनं जेव्हा आपण बद्रीनारायणच्या वर यात्रेला जातो तेव्हा संपूर्ण घाटात गाडी चालत असते. संपूर्ण 200-250 जास्त त्यापेक्षा किलोमीटर संपूर्ण घाट आहे. तर त्या ठिकाणी साहेबांची गाडी सुरू आहे, ड्रायव्हर गाडी चालवतो आहे, साहेब बाजूला बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्या सूचना लिहिलेल्या असतात, घाई करू नका वगैरे वगैरे. आता पुढे अशा पद्धतीचं हे आहे, काय म्हणतो आपण, टर्न आहे वगैरे वगैरे जे सूचना असतात. तर ते ड्रायव्हर जे होते ते बरोबर त्या सूचनेचं पालन करीत 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 40-50 वर त्यांची गाडी सुरू होती स्पीडनं. साहेबांना जाण्याची घाई होती. साहेब म्हणतात, का रे मूर्खा, गाडी माझी, मी तुला पगार देतो, मी तुझा बॉस आहे,
मला लवकर जायचं, मी तुला सांगितलं पटकन चल, लवकर चल, मग तू का नाही गाडी लवकर घेऊन जा. त्याने सांगितलं साहेब बघा ना सूचना आलेल्या आहेत, टर्न येतो आहे, असं आहे, यू आहे, यू आहे, ते पुढे गेल्यावर खाई असते, खाई आहे. साहेब म्हणला मी सांगतो ना तुला, माझी गाडी आहेत ना, त्या सूचनाकडे पाहू नको, ते सूचना लिहिणारे रिकामे लोक आहेत. काय सांगितलं साहेबांनी, ते सूचना लिहिणारे रिकामे लोक आहेत, तू चालव. आणि त्याने गाडी ही जोरात स्पीडने चालवली, त्या सूचनांकडे लक्ष दिलं नाही. अचानक एक मोठा टर्न आला, तिथं गाडी कंट्रोल झाली नाही, अनकंट्रोल झाली आणि गाडी खाईमध्ये खाली पडली. साहेबही गेले, गाडी गेली, ड्रायव्हरही गेला, सगळेच गेले. तसे काही बीडशहाणे लोक असतात समाजामध्ये की त्यांचं म्हणणं असतं हे शास्त्र, हा धर्म, ही अध्यात्मता किंवा ही मंदिरं हे सगळे रिकाम्या लोकांचं काम आहे, किंवा हे शास्त्र कोणी लिहिली तर रिकाम्या लोकांनी लिहिली. तसे जे दीड असतात ना त्यांना तशाच पद्धतीचं परमेश्वर देत असतो. मला सांगायचं एवढं आहे की आपण मनुष्य आहोत, तर मनुष्यता, मानवता जोपर्यंत आपल्यामध्ये नसणार तोपर्यंत आपण मनुष्य म्हटले जाणार नाही. आपल्याला भक्त व्हायचं नाही, आपल्याला खूप मोठं व्हायचं नाही, पदाधिकारी पण व्हायचं नाही. पण आमच्या गुजराती एका कवीने म्हटलेलं आहे की हो मानव धावतोय घडो, हो मानव धावतोय घडो, म्हणजे मी जर मनुष्य आहे तर मनुष्यता जरी माझ्यामध्ये आली, मनुष्यता बाळगली तेवढं खूप आहे, याच्या पलीकडे मला दुसरं काहीच नको. तर परमेश्वराला आपण तेवढं सांगायचं की मानवता आमच्यामध्ये यावी, आमच्यामध्ये ती सहनशीलता यावी, आमच्यामध्ये ती भक्ती यावी, त्या सेवा करण्याची वृत्ती यावी, जेणेकरून आमचं जीवन, आमचं जे मनुष्य शरीर आहे ते सफळ व्हावं. आज या पदयात्रेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जमलो. अशीच पदयात्रेच्या द्वारे होणारी ही जी प्रगती आहे ती सावध्यातून होत राहो. आणि मी विशेष आता वेळ घेत नाही. सगळ्यात आधी मी धन्यवाद करेल आमच्या सर्व सावध्या मंडळीचा की मंदिरातून एक आदेश पारित झाला किंवा एक आयोजन झालं, त्याला आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. म्हणून आमचे सावध्याचे सर्व विश्वस्त असतील किंवा सावध्याचे आमचे सर्व भाविक भक्त मंडळी असेल, सर्वांना अभिवादन करतो. आपण आपल्यासाठी टाळी वाजवून मनापासून आपला धन्यवाद या ठिकाणी करूया. त्यानंतर लक्ष्मीनारायण स्वामीजींना ही व्यवस्था दिलेली होती. मी तर तुम्हाला माहिती आहे बाहेरच होतो अयोध्येला, तर लक्ष्मीनारायण स्वामी, आमचे नंदू सर आदी जे काही सचिन बराटे त्यांच्यासोबत होता. सगळ्यांनी सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी केली. भोजनाची जी व्यवस्था आहे ती आमच्या उदळीकरांनी सगळ्यांनी घेतली किंवा त्यांच्या माध्यमातून ही झाली. म्हणून आपण टाळी वाजवून आमच्या उदळीकरांचं अभिवादन मी करतो. आणि आम्ही सावदेकर आपल्या ऋणात राहू इच्छितो की आपणही या कार्यामध्ये सहकार्य केलं. मी सर्व आमच्या उदळीकरांना विनंती करेल की पौर्णिमेलाही आपल्या स्वामीनारायण मंदिरामध्ये भगवंताचं दर्शन आणि महाप्रसाद हा खुला असतो. तर आपण सगळ्यांनी दर पौर्णिमेला सकाळी 7 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत असतं, आपण यावं, भगवंताचं दर्शन करावं, महाप्रसाद देखील घ्यावा अशी परमेश्वराच्या चरणी पण प्रार्थना. आपल्यालाही प्रार्थना. या ठिकाणी आमचे जालिंदर पळे साहेब पोलीस स्टेशन उपस्थित आहे. एवढं मोठं क्षेत्र, त्यांची एवढी गावं त्यांच्या जवळ आहेत पेट्रोलियम करण्यासाठी, तरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि काम चालू असतं त्यांचं, जरी कथा श्रवण आहे तरी. तर साहेबांचंही मनापासून अभिवादन. महाले साहेब या ठिकाणी आहे, आमचे कॉन्स्टेबल देवाजी आहेत, आमचे कार चालक जे आहेत ते पण या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून उपस्थित आहेत. सगळे पोलीस कर्मचाऱ्यांचंही मनापासून अभिवादन करतो. आमची रिक्षा चंदू नेहते यांना सांगितलं, ते रिक्षांची जी सेवा आहे त्यांनाही अभिवादन करतो. आणि आमची सर्व मंडळी या ठिकाणी संत मंडळी उपस्थित आहे. सोबत अमेरिकेहून आलेले आमचे महेंद्र भाई पटेल आणि आमचे मनू बापा यांनी तर हे सगळं असा बाग पाहिलेला नसेल किंवा हे सगळं क्षेत्र पाहिलेलं नसेल, तर त्यांनाही मनापासून अभिवादन करतो. तसं त्यांना खूप गर्मी लागत असेल, तिथं थंडावा असतो ना अमेरिकेमध्ये, वहां पे थंडी होती है, यहाँ थोडा गर्मी का भाग होता है, तरी सुद्धा ते या ठिकाणी आले, त्यांनी दर्शन दिलं, त्यांचंही मनापासून अभिवादन करतो. आमचे गिरणारे परिवार ज्यांनी सुंदर अल्पोपहाराची व्यवस्था उदळीमध्ये केली त्यांनाही
धन्यवाद करतो. स्वयंपाकी मंडळी त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजली पाहिजे, कारण सुंदर आपण जेव्हा साखर झोपत असतो तेव्हा ते आपल्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी तिथून निघत असतात. अशा सर्वांची स्वयंपाकी मंडळी किंवा त्यांना मदत करणारी आमची सर्व सेवेकरी मंडळी त्यांनाही धन्यवाद. ह्या क्षेत्राचे आमचे सर्व विश्वस्त जे आहेत उदळीकर त्यांच्यासाठी पण टाळी वाजवून त्यांचं अभिवादन मी करतो. त्यांनी ही सुंदर अशी व्यवस्था करण्यासाठी या ठिकाणी परमिशन दिली आणि किती सुंदर वातावरण आहे. उदळीकर खरोखर नशीबवंत आहात आपण की आपल्या बाजूला उद्दालक ऋषी त्यांची सुंदर कल्पना नंदू सर यांनी दिली उद्दालक ऋषीच्या द्वारे. आणि हे जे महादेवजीचं मंदिर आहे हे महादेवजी मंदिर रामायणकालीन मंदिर आहे. एकेकाळी भगवान श्री रामचंद्र तापीच्या किनारी जेव्हा निघालेले होते, इथून पुढे जर तुम्ही गेलात तिकडे तर मानकेश्वर म्हणून महादेवजी आहेत, अगदी तापीच्या किनारीच आहेत. तिथं पण भगवान श्री रामचंद्र गेले होते आणि इथं या ठिकाणी भेट दिल्यानंतर इथून पुढे श्रावणबाळ कोणतं गाव ते हरताळा त्या ठिकाणी भगवान श्री रामचंद्र गेलेले आहेत. अशा पद्धतीनं त्यांचे चरणांनी अंकित झालेली ही पावनभूमी आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्यामध्ये उपस्थित आहे शास्त्री अनंत प्रकाशदासजी यांनाही मी विनंती करेल आपणही या ठिकाणी 5 मिनिट मार्गदर्शन करावं. तर शास्त्री अनंत प्रकाश दासजी आणि मग त्यानंतर आपला पुढचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपण करूया. किशोरदासजी यांच्या माध्यमातून आपल्याला हा जो सुंदर मनुष्य देह मिळाला त्याचं कर्तव्य काय की धर्मसहित आपलं जीवन आपण जगायला पाहिजे. तर ते भगवंताचे जे आपल्याला आनंद भेटतो, शास्त्रीजींनी गोष्ट केली की मनाचे जे समाधान आहे ते समाधान आपल्याला कुठे भेटतं? सत्संगामध्ये. का सुख हरे के चरणी का संतन के माही. जर अशा सत्संगामध्ये जर आले तर आपल्या जीवनामध्ये जे काही उपाध्या आहेत त्या उपाध्यांची चावी आपल्याला भेटत असते. या संसारामध्ये असे कोणत्याच प्रकारचं दुःख नाही की त्याची चावी आपल्याला या सत्संगामध्ये भेटणार नाही. परंतु आपली एक स्थिती असायला पाहिजे की ते चावी आपल्याला शोधता यायला पाहिजे आणि ते चावी आपल्याला या सत्संगामध्ये भेटत असते. तर सुंदर असं इथे उपवन महादेवजी इथे विराजमान आहे. भगवान स्वामीनारायण यांनी शिक्षापत्रीमध्ये आपल्याला आज्ञा केली, देवता तीर्थ विप्राणाम साध्वीनाम च सकामती वेदानाम च न कर्तव्या कल्याण जगपती. की माझे जे भक्त आहे त्यांनी कोणत्याही प्रकाराने देवीस्थान हो, तीर्थस्थान असो, नदीस्थान असो की वेद असो त्यांची कधीही निंदा करायला नको. तर आपण खूप भाग्यशाली आहोत की आपल्याला भगवान महादेवजींच्या सानिध्यामध्ये आज असं सुंदर आपलं आयोजन झालं. तिथे आपल्याला सत्संगाचे 2 शब्द श्रवण करायला भेटले. त्यासाठी आपल्या सर्व आयोजकांना एक वेळा टाळ्यांच्या गजरांनी त्यांचं अभिवादन करूया. कारण की त्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक परिश्रम केल्यानंतर आपल्याला काय आले, आपण बसले. काय बनवलंय हो? तर वांग्याची भाजी. परंतु दरेक कार्यामागे ज्या व्यक्तीचं समर्पण असतं, त्यांच्या वेळाचं समर्पण असतं, त्यांचं ज्याच्यामध्ये प्राधान्य असतं. तर भगवंताच्या चरणी प्रार्थना की भगवान स्वामीनारायण सर्व आयोजकांना आणि सर्व पदयात्रींना भगवान सुख शांती समृद्धी अर्पण करो असे भगवंताच्या चरणी प्रार्थना. अस्तु. जय स्वामीनारायण. दर्शनं मन्दः श्रुतिरामनाम्बुजं पूजितं सुरनरोत्तमैर्मदाधर्मनन्दनं महावीजन्ते. वास्त इष्टदेव हरिकृष्ण महाराज एवं सावदा मंदिरातील कोठारी शास्त्री स्वामी भक्ती किशोरदासजी, शास्त्री स्वामी अनंत प्रकाशदासजी स्वामी, शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी, स्वामी लक्ष्मीनारायणदासजी आणि आलेले सर्व अतिथीगणांना माझा हेतपूर्वक जय स्वामीनारायण. शिक्षापत्रीमध्ये स्वामीनारायण भगवान यांनी आदेश दिलेला आहे की दृष्ट्वा शिवालयादीनी देवागाराणि वत्मनी प्रणम्यतानि तद्देव दर्शनम कार्यमादरा. म्हणजे काय की रस्त्याने माझा हरिभगत कुठेही जात असला आणि तेथे जे पंचदेवता म्हणतात
शिवाजी, शिव आहेत, हनुमानजी आहेत, गणपती आहेत, त्यांना सातत्याने उभं राहून त्यांना प्रणाम केले पाहिजे. तसेच हे भूमीमध्ये पण आपणांना इथं शिवजी आहेत, असे अनेक तीर्थस्थानांमध्ये शिवजी असतात आणि त्यांचा पण दर्शन केलं पाहिजे अशी सहजानंद स्वामी यांनी प्रार्थना केली आहे. अस्तु. जय श्री स्वामी. स्वामीनारायण भगवान की जय. श्री विठ्ठल राजपूत यांच्या दातृत्वातून आजचा महाप्रसाद आपल्याला लाभलेला आहे. अनिल गंगाधर पाटील, श्री भास्कर चौधरी, निखिल महाजन, ईश्वर महाजन, श्री भरत नेमाडे, सदाशिव तायडे, जोरदार टाळ्या यांच्यासाठी. आणि त्याचप्रमाणे या सर्वांचे आमचे मीडिएटर आहे श्री सचिन बराटे यांनी सुद्धा यायचं आहे आणि आपली आशीर्वाद रूपी माळ शास्त्रींच्या हस्ते यायची आहे. एकदा जोरदार टाळ्या सर्व दानशूर दात्यांसाठी. त्याचप्रमाणे मनुभाई पटेल यांचं सुद्धा स्वागत. त्याचप्रमाणे आदरणीय श्री जालिंदर पळे साहेब यांचं सुद्धा शास्त्रीजी स्वागत करतील. त्याचप्रमाणे आचार्य गोपाल महाराज. एकदा जोरदार टाळ्या. भूक लागलेली आहे, मला कळतं आहे, तरी सुद्धा टाळ्यांचा कडकडाट करावा. स्वागत शास्त्रीजींनी आपलं सरांनी आगम हायस्कूल जवळ केलं. सर्व पदयात्रे. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.